जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीनच आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, नंतर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका, कारण अशाच नवीन नवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हिचे हे पहिलेच कृत्य नव्हते। प्रियकरासोबत हॉटेलमध्ये रोजच जात होती। पत्नीनं रंगेहात पकडलं। एका हॉटेलमध्ये पतीने आपल्या पत्नीला तिचा प्रियकर असल्याच्या सरपंचासोबत रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे। यानंतर पतीने आपल्या मित्रासोबत भर रस्त्यात या दोघांना चोपही दिला होता। उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधील एका हॉटेलमध्ये पतीने आपल्या पत्नीला तिचा प्रियकर असलेल्या सरपंचासोबत रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे। यानंतर पतीने आपल्या मित्रासोबत भर रस्त्यात या दोघांना चोपही दिला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे। सरपंचाला होत असलेली मारहाण पाहून घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती। यानंतर पतीने या दोघांनाही पकडून जवळच्या पोलीस चौकीत नेले। आता पोलीस घटनेची चौकशी करत आहेत। पतीचे म्हणणे आहे की माझ्याच विरोधात गुन्हा दाखल करून ही माझ्याच घरात राहते। हिचे हे पहिलेच कृत्य नाही, तर ही दर दुसऱ्या दिवशी त्याच्यासोबत गायब होते आणि 5-7 दिवसानंतर घरी यायची। आज मी माझ्या मित्रांना हिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं। मित्रांनी सांगितले की ती हॉटेलमध्ये गेली आहे। यानंतर मी तिथे जाऊन हॉटेलबाहेर 2.5 तास तिचा वाट पाहत होतो। गेल्या काही दिवसापासून हिचे असेच सुरू आहे। मी जेव्हा हिच्या जवळ जातो तेव्हा मला मारायची धमकी द्यायची, म्हणते की तुम्हाला अडकून टाकेल। या प्रकरणासंदर्भात बोलताना पतीने म्हटले आहे की पती मला घाबरूनच सोबत घेऊन आला आहे। हे शक्यतो मुंबई आणि दिल्लीतच राहतात आणि म्हणत आहेत की चल आता खटला संपवून जाऊ। तेवढ्यात हॉटेलजवळ सरपंच दिसले। तेव्हा ते म्हणाले की या आणि खटला कसा संपवता येईल हे सरपंचाला विचारून घे। यानंतर मी सरपंचाजवळ जाताच त्यांनी पकडले आणि मारहाण करायला सुरुवात केली होती। या संदर्भात बोलताना प्रियकर म्हणाला माझ्या विरोधात षड्यंत्र रचण्यात आले आहे। या दोघांमध्ये खटला सुरू आहे। त्यांना त्यांच्या पत्नीनेच बोलावले होते। लोकांनी पूर्वीही आपल्यावर खोटा आरोप केला होता। त्यांनी बोलावून हाणामारी करायला सुरुवात केली। हे आरोप संबंधित महिलेचा पती करत आहे हे चुकीचे आहे। आपली प्रेयसी या प्रकरणावर बोलताना या लोकांच्या नावाने रूम बुक केली होती। हे लोक 3 तास राहिले उभे होते। आमचा व्यवसाय आहे, आम्ही निश्चित नियमानुसार तो चालवतो। आमचे नियम आणि अटी पूर्ण करून जे कोणी आम्हाला रूम मागेल आम्ही त्यांना रूम भाड्याने देतो। या संदर्भात बोलताना रवी रॉय म्हणाले पतीकडून तक्रार आली आहे आणि सरपंचाचे नोकरीचे आमिष दाखवून माझ्या पत्नीवर अत्याचार केला, तर पतीने हे संपूर्ण आरोप फेटाळून लावले आहेत। पोलीस घटनेचा तपास करत आहेत। तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका। थँक्यू।